तर आज आपल्याला बघायचे आहे एम्पॅथी आणि सिम्पॅथी. ऐकलं का तुम्ही? एक शब्द आहे सिम्पॅथी आणि दुसरा आहे एम्पॅथी. आता जो सिम्पॅथी जो शब्द आहे तो सिम्पॅथी शब्द कधीपासून आलेला आहे तर तो खूप पुराणा शब्द आहे जो सगळ्यांना परिचित आहे का तुमच्या परिचित सिम्पॅथी? हा जो एम्पॅथी जो शब्द आहे ना, एम्पॅथी शब्द जवळपास 150 वर्षाच्या जवळपास आलेला आहे. कधी? 150 वर्ष. हा एम्पॅथी 150 वर्षापासून नाही का म्हणजे लोकांच्या आचरणामध्ये आलेला आहे. तर हा सिम्पॅथी जो शब्द आहे जेव्हापासून शब्दाची रचना झाली, लोकांनी शब्दाची रचना केली, विविध ग्रंथ लिहिले, तेव्हापासून आपल्याला सिम्पॅथी बघायला मिळतं. याला जर मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये जर याला ट्रान्सलेट करतो म्हणलं तर सिम्पॅथीचा अर्थ होते समानुभूती. होते का? काय होते? सहानुभूती. सहानुभूती म्हणजेच काय होते? सिम्पॅथी. आणि आपण जर एम्पॅथीचा विचार केला तर एम्पॅथीला काय म्हणते? समानुभूती. समानुभूती. दोन्ही वर्ड्स मध्ये भूती भूती दोन्ही याच्यामध्ये सेम आहे. भूत आहे का तुम्ही? नाही. पण या दोन वर्ड्स मध्ये आपल्याला भूती भूती एका समान दिसते. एक आहे सहानुभूती आणि दुसरे आहे समानुभूती. बरोबर? तर हे दोन्ही जे वर्ड्स आहे ते दोन्ही वर्ड्स आपल्याला सिमिलर वाटत आहे ना. दोन्ही याच्यामध्ये हा आहे सहान आणि हा आहे समान. बरोबर? तर हे दोन्ही जे वर्ड्स आहे ते वर्ड्स आले कुठून? हा पण एक संशोधनाचा विषय आहे. जे पण वर्ड्स आपण बघितलं, काल काय बघितलं आपण? काय बघितलं? ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी. आपण ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीला काय म्हटलं? ते आहे व्हॅल्यू. काय? व्हॅल्यू. पण सहानुभूती आणि समानुभूती, सिम्पॅथी किंवा एम्पॅथी ह्या व्हॅल्यू नाहीये. तर या आहे ॲबिलिटी. काय? ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजेच काय होते? क्षमता. बरोबर? क्षमता, योग्यता. बरोबर? तर जेव्हा सिम्पॅथीचा आणि एम्पॅथीचा जेव्हा विचार केला जाते तर याला गणल्या जाते ॲबिलिटी मध्ये. काल जे आपण शिकलो इंटिग्रिटी किंवा ऑनेस्टी त्या होत्या व्हॅल्यू. काय होत्या? व्हॅल्यू. मूल्य होत्या म्हणजे इथिकल व्हॅल्यू होत्या. हा इथिकच्या याच्यामधल्या काय आहे? ॲबिलिटी आहे. तर हे दोन जे वर्ड्स आहेत तर ते दोन वर्ड्स कुठून आलेले आहेत? हे वर्ड्स आलेले आहे ग्रीक भाषेमधून. कुठून? ग्रीक. ग्रीक नाव ऐकलं तुम्ही? ग्रीक भाषेमधला पॅथस नावाचा एक वर्ड आहे. कोणता? पॅथस. पॅथस नावाचा एक वर्ड आहे. या पॅथस याच्यावरून आला सिम्पॅथी हा वर्ड. कोणता? सिम्पॅथी. पॅथस म्हणजे काय होते? पॅथॉलॉजी बघितली तुम्ही? बरोबर? पॅथॉलॉजी मध्ये काय केलं जातं? कशावर? आपल्या दुःखावर प्रयोग केला जाते ना. कोणाला आजार असेल कोणता किंवा काही असेल त्याच्यावर प्रयोग केला जातो ना पॅथॉलॉजी मध्ये. तर हा जो पॅथस शब्द आहे हा पॅथस नाही का ग्रीक शब्द आहे. याचा संवेदनशील जो माणूस असतो किंवा लोकांचे दुःख आहे, लोकांचे पीडा आहे, लोकांच्या काय म्हणते विविध प्रकारचे नाही का हे आहे, तर या गोष्टीवर माहिती आहे का मोठ्या प्रमाणामध्ये फोकस केल्या जाते. बरोबर? तर जेव्हा आपण सिम्पॅथीचा विचार करतो तर त्याला काय म्हणते? सहानुभूती. आपल्याला हे दोन्ही वर्ड्स आहे ना तर एक एक्झाम्पल देऊन चांगल्यानं समजायला येईल. त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात आधी काय बघायचं आहे की हा वर्ड, हे दोन्ही वर्ड कुठून आले? तर हे आले ग्रीक मधून. कुठून? ग्रीक. ग्रीक मध्ये काय म्हणते या वर्ड्सला? पॅथस. आणि पॅथस मधूनच निर्माण झाले दोन्ही वर्ड. एकाचं नाव आहे सिम्पॅथी आणि दुसऱ्याचं नाव आहे एम्पॅथी. सिम्पॅथी सगळ्यांच्या काय म्हणते आपल्या काय म्हणते ओळखीचा विषय आहे सिम्पॅथी. बरोबर? आपण कोणालाही म्हणतो, कोणी जर दुःखामध्ये असेल, कोणी वेदनेमध्ये असेल तर त्यांना आपण काय देतो? सिम्पॅथी देतो, आधार देतो आपल्या भाषेमध्ये. बरोबर? तर आपण एक एक्झाम्पल द्वारे हे समजून घेऊ की काय असते. एक एक्स नावाचा व्यक्ती आहे, एक वाय नावाचा व्यक्ती आहे आणि एक झेड नावाचा व्यक्ती. किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. हे जे 3 व्यक्ती आहेत तीन एक नंबर दोस्त आहे. जसे आपल्या क्लासमध्ये काही फेमस ज्या जोड्या आहेत दोस्तीच्या तशाच जोड्या नाही का यांच्या आहे, हे फेमस आहे. कोण? एक्स, वाय आणि झेड. हे तिघे नेहमी जेव्हा म्हणेल तेव्हा 3 इडियट्स पिक्चर बघितला तुम्ही? त्या 3 इडियट्स मूवी मध्ये ते 3 लोक जे असतात ते नेहमी मिळून राहतात
आणि त्यांना म्हणून 3 इडियट्स म्हणतात. तशासारखे हे 3 इडियट्स नावाचे 3 काय मित्र आहेत. आता हे 3 इडियट्स नावाचे नाही का 3 मित्र आहेत. तर याच्यामध्ये काय होते, ही जी वाय आहे, वाय कोण, वाय याची जी आई आहे ना ती नाही का मरण पावते. काय होते, मरण पावते. एक्स जो आहे त्याची आई जिवंत आहे, समजाची त्याची आई काय आहे, जिवंत आहे. एक्स ची आई जिवंत आहे, वाय ची आई मरण पावते. हे तिने एकाच एजचे असतात. जसे की तुमचं एज किती आहे, 18-19 वर्षाचे हे 3 जण असतात. किती वर्षाचे, 19 वर्ष. 19व्या वर्षी वाय असताना त्याची आई काय होते, मरण पावते. हा जो इकडे झेड आहे, ह्या झेडची आई नाही का 4 वर्ष आधी मरण पावते. किती वर्ष आधी, 4 वर्ष आधी ती मरण पावते झेडची आहे. ओके. आता मला सांगा, तुम्ही 3 लोक एक चांगले मित्र आहे, चांगली तुमची 3 लोकांची काय जोडी आहे. एखाद्याची जर आई मरण पावली तर दुःख होईल, तिघाला होईल ना. सर्वात जास्त दुःख कोणाला होईल, ज्याची आई मरण पावली त्या, बरोबर. तर मग तुम्ही त्यांच्या जे मातम वगैरे राहील घरी, तर त्याला सपोर्ट करायला घरी जाल की नाही. तर तुम्ही जेव्हा वायला सपोर्ट करायला जेव्हा गेले, एक्स आणि वाय हे दोघे जण नाही का वायला सपोर्ट करायला गेले, त्याला म्हणते सांत्वना. माहित आहे सांत्वन करतो ना आपण. सहानुभूती म्हणजे सांत्वन करणे, बरोबर. सांत्वन करायला गेले तर जो झेड आहे आणि एक्स आहे या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे सांत्वन कोण करू शकणार, का बरं झेड चांगल्या प्रकारे सांत्वन करू शकणार, किंवा का बरं झेड नाही का चांगल्या प्रकारे नाही का वायला सहानुभूती किंवा समानुभूती देऊ शकणार, त्याच्यावर दिसलेले. तुम्हाला कळलं या 3 मधला डिफरन्स काय. हा जो एक्स आहे तो पण त्याचा मित्र आहे, झेड आहे तो पण त्याचा मित्र आहे, बरोबर. परंतु काय झालं, झेडची जी आई आहे ती 4 वर्ष आधी मरण पावलेली आहे, बरोबर. तर त्याला माहित आहे की आई मेल्यानंतर काय दुःख होत. एक्सला माहित आहे का, माहित आहे का, नाही. तर झेडला माहित आहे की आई मेल्यानंतर दुःख काय होते. तर याचं जे दुःख आहे वायचं, जे जडातलं मुळातलं जे दुःख आहे, तो चांगल्या प्रकारे कोण समजू शकणार, झेड, बरोबर. एक्स समजू शकणार का, नाही. तर जेव्हा आपण नाही का ह्या झेडला आपण ग्राह्य धरल्या जाते, जो याला मुळात, कारण की त्याच्यावर ती परिस्थिती आलेली होती किंवा ओढावलेली होती, हा मुळामध्ये जेव्हा नाही का झेड याचं संपूर्ण दुःख समजावून घेते, त्या गोष्टीला म्हणतात एम्पॅथी. आणि जो फक्त वरवर आपल्या संवेदना व्यक्त करतात त्याला म्हणतात सिंपथी. कळलं. तर आधी सिंपथी आणि एम्पॅथी नावाचे काही वर्ड नव्हते, फक्त सिंपथी नावाचे होते. पण हळूहळू जे काय म्हणते फिलॉसॉफिकल व्यक्तिमत्व जे होऊन गेले, तर त्यांनी या वर्डची रचना केली की काय असू शकते आणि काय नाही. तर आपण जेव्हा हे दोन्ही वर्ड शिकतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एम्पॅथीचे काय मूल्य आहे किंवा सिंपथीचे काय मूल्य आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे बघायचे आहे. तर याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो, तर जेव्हा आपण एम्पॅथीचा विचार करतो किंवा सिंपथीचा विचार करतो, तर आधी आपण सिंपथीचा विचार करून बघू. सिंपथी, हा सिंपथी शब्द कुठून आलाय, ग्रीक भाषेमधला. कोणत्या वर्ड्स मधून निर्माण झाला तो, पॅथस, बरोबर. पॅथस मधून झाला. तर याच्या जेव्हा व्हॅल्यू कडे किंवा याच्याकडे जर आपण करतो, तर ह्या व्हॅल्यू आहे का, नाही. ह्या काय ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, योग्यता आहे, बरोबर. कोणाच्या मनातल्या भावना समजून घेणे आणि त्या भावना आपण स्वतः आपल्या डोक्यामध्ये त्याचा काय म्हणते व्ह्यू करून घेणे आणि लोकांप्रती संवेदनशीलता आपल्या मनामध्ये बाळगण्याची जी भावना असते ती असते सिंपथी असते. त्याला ॲबिलिटी, जेव्हा आपण याच्या ॲबिलिटीचा जेव्हा विचार करतो, सिंपथीच्या ॲबिलिटीचा, तर इथे काय आहे, आपल्याला महसूस करायचं आहे. काय करायचं आहे, महसूस. म्हणजेच माझ्या एका मित्रावर एखादी संकट ओढावलं तर मला काय होईल, ते महसूस होईल, बरोबर.
तर याच्यामध्ये काय आहे, आपल्याला दुसऱ्याच्या भावना महसूस करू शकतो. आपण रस्त्यानं जात आहोत, एखादी बुजुर्ग व्यक्ती जर त्याला रोड जर क्रॉस करता येत नसेल, त्याला अडथळे जात असेल, बरोबर, तर आपल्या मनामध्ये एक फिलिंग्स येते, बरोबर, की त्याला आपण नाही का रोड क्रॉस करू द्यायला पाहिजे. म्हणजे हा जो आहे आपल्या सिंपतीचा जेव्हा आपण विचार करतो, तर याच्यामध्ये काय मॅटर करते, फिलिंग्स मॅटर करते, बरोबर. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्याच्या ज्या भावना आहे किंवा दुसऱ्याचे जे दुःख आहेत ते आपण याच्यामधून समजू शकतो, बरोबर, फक्त महसूस करू शकतो. तुम्ही मूवी पाहतात वेगवेगळे, बरोबर. आनंद नावाची मूवी बघितली, काय बघितली? आताच्या नवीन जमान्यामधली सांगावं लागेल तेव्हा तुम्हाला समजेल. पुष्पा नाही, सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी लागून सैयारा नाही. आता तिने एक आशिकी 2 पिक्चर बघितली का? आशिकी 2 किंवा आशिकी नावाची पिक्चर आली होती. त्या याच्यामध्ये नाही का त्या हिरोईनला तो नाही का एक योग्य दिशा दाखवते आणि तो अनसक्सेसफुल होत जाते, कारण की त्याला वेगवेगळे लत लागतात आणि ती जी हिरोईन आहे ती हिरोईन सक्सेसफुल होते. तरी शेवटी तो जो नायक आहे त्याच्यामधला जो हिरो आहे तो शेवटी काय करते, सुसाईड करते, है ना, सुसाईड करते ना. तर जेव्हा त्याच्यावर जे म्हणजे त्यांनी सुसाईड करण्याचा म्हणजे तो आपलं जे दुःख आहे किंवा आपल्या अंदर ज्या पीडा आहेत तो पचवू शकला का? बरोबर. त्याला वाटलं की माझी जी हे आहे ती नाही का माझ्यापेक्षा कुठं पुढे चाललेली आहे, ते जे यातना आहे ते दुःख आहे तो पचवू शकला नाही, बरोबर. त्यामुळे तो काय करते, सुसाईड करते. इथे काय मॅटर करते, फिलिंग्स मॅटर करते, कुठं, सिंपती मध्ये, बरोबर. तुम्हाला माहित आहे की याच्या वेदना आहेत फक्त तुम्ही समजू शकता, जाणून घेऊ शकता. म्हणजे हा एक फिलिंगचा पार्ट, ॲबिलिटी याची पहिली काय राहील, फिलिंग, बरोबर. म्हणजे आपण महसूस करणे. एखादा आपण नाही का काय म्हणते काव्य वाचत आहोत किंवा एखादी स्टोरी वाचत आहोत किंवा एखादी मूवी पाहत आहोत, तर मूवी मध्ये ज्या सीन्स वगैरे असतात काही काही याच्यामध्ये तुम्हाला रडणं येते ना ऑटोमॅटिक, बरोबर, रडणं येते ना. तर ते काय करताय, तुम्ही महसूस करत आहे की असं होत आहे, एवढं मोठं भयानक झालंय, हा. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक तुमच्या फिलिंग्स उतू यायला लागतात. म्हणजे फिलिंग्सला हे येतात की नाही काहीतरी इथे वेगळं होत आहे किंवा हे चुकीचं होत आहे, हे असं व्हायला नको. तर जेव्हा आपण तेव्हा पण आपल्याला सिंपती येते ना, तर मग याच्यामध्ये सिंपती कोणाकोणाबरोबर असू शकते, तर हा महत्वाचा विषय आहे. तर नंबर 1 जर विषय केला आपण, तर नंबर 1 मनुष्य जी प्रजाती आहे आपल्या धर्तीवर जे जन्माला उत्कृष्ट नमुना, त्याच्यामध्ये आहे एक मनुष्य. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या फिलिंग्स जाणून घेऊ शकते, म्हणजे त्या दुसऱ्याला सिंपती देऊ शकते, सहानुभूती देऊ शकते, बरोबर. दुसऱ्यावर जर दुःख असेल, दुसऱ्यावर जर पीडा होत असेल, तर आपण सगळ्यात मनुष्य टू मनुष्य. दुसरा जर विचार केला तर दुसऱ्या विचारामध्ये आपण मनुष्य टू पशु पण येऊ शकते. पशु झालं, प्राणी झालं. तुम्ही रस्त्यानं जात आहे की तुम्ही गच्चीवर तुम्ही नाही का आपल्या मोबाईल मध्ये घेऊन नाही का मस्त बोलू फिरून राहिलेले आहे आपल्या याच्यावर, पण उन्हाळ्याचा वेळ आहे, एखादा कबूतर तुमच्या घरापाशी आलेला आहे आणि त्याला ताण लागून आहे खूप जोरामध्ये, तो तडपून राहिलेला आहे पाण्यासाठी, तर तेव्हा तुमच्यामध्ये फिलिंग्स येते काही आले, आपण वाचवलं पाहिजे, बरोबर. तर मग मनुष्य तर पशु बरोबर पण आपल्याला सिंपती जतवता येते, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा जर प्रश्न केला तर तिसरा आहे आपल्या कादंबऱ्या आहे किंवा चित्रपट आहे किंवा स्टोरीज बुक आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाटते की हे आपण काल्पनिकपणे विचार करतो की हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. होते का तुमच्या बाबतीत असं? जेव्हा तुम्ही छावा चित्रपट पाहिला, बरोबर, छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचे डोळे काढून घेतले, हे काढून घेतलं, तेव्हा तुम्हाला सिंपती आली ना की यार एवढं मोठं भयानक झालं त्यांच्यासोबत, आली की नाही, बरोबर. तर तुम्ही जेव्हा नाही का काल्पनिक गोष्टीचा विचार करता तेव्हा तुमच्या कामी येते काय, सिंपती, बरोबर. तर आता जर आपण बघितलं सिंपतीचे जे वे जर बघितले आपण, तर सर्वात आधी सिंपती काय, एक ॲबिलिटी आहे. म्हणजे आपण महसूस काय करतो, महसूस लागून काय म्हणते मराठीमध्ये आपण जाणवतो, काय जाणवते आपल्याला वेगळ्या, जसं मनुष्य ते मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या भावना वगैरे कशा प्रकारे आपण जाणवू शकतो. त्याच्यानंतर एखादी पक्षी जर तडफत असेल तर त्याच्यासाठी कशा काय आपण त्यांच्या भावना किंवा काल्पनिक ज्या कथा आहे, कादंबऱ्या आहे,
त्यांचं सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे ही जेव्हा आपण संपूर्ण सिंपतीचा जेव्हा विचार करतो तर तिथे कशाला महत्व आहे? आपल्या जाणीवतेला. बरोबर, आपल्याला जाणवते. परंतु आपल्याला जाणवून सुद्धा आपण नाही का त्याचप्रमाणे व्यवहार करतो का? कधी कधी नाही. आता समजा एखादी बेसिंग आहे, भांडे घासायची म्हणा, पाण्याची नाडाची, तिथे जर एखादी जर पिटकूर पडलं असेल तर तुम्हाला जर मजा करायची असेल तर अजून तिथे पाणी टाकून अजून त्याची मजा करत राहा. बरोबर, तिथं सिंपती लागली का तुमची? नाही. बरोबर, पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही, तो अनमोल जीव आहे, त्याला आपण वाचवलं पाहिजे किंवा त्याच्या प्रती नाही काही तर वाचला पाहिजे, तो अशी जेव्हा भावना येते मनामधून किंवा फिलिंग्स येतात तर त्याला म्हणतात सिंपती. आता जसं आपण सिंपती बघितलं तसं आपल्याला एम्पथी पण बघावं लागेल. तर मग एम्पथी मध्ये काय काय गोष्टी आहेत तर त्या बघू आपण. एम्पथी मध्ये जेव्हा आपण विचार करतो तर एम्पथी म्हणजे त्या व्यक्तीच्या जागी राहून नाही का आपण कशा प्रकारे विचार करतो. आता आपण जेव्हा सिंपथी जेव्हा बघितलं तर सिंपथीमध्ये काय बघायला मिळतं? सिंपथीमध्ये फक्त एवढं बघायला भेटते की आपण नाही का दुसऱ्याच्या भावना फक्त समजू शकतो. आणि सिंपथीमध्ये दुसऱ्याच्या भावना समजू शकतो. तर एम्पथीमध्ये काय असते? एम्पथीमध्ये आपल्याला त्याच्या जडामध्ये जाऊन नाही का समजावं लागते. कुठे? जडामध्ये. एम्पथी जर विचार केला तर ही पण एक प्रकारची व्हॅल्यूच आहे. व्हॅल्यू नाही, ऍबिलिटी आहे. काय? ऍबिलिटी आहे. परंतु ऍबिलिटी कोणत्या प्रकारची आहे? तर ह्या 3 प्रकारच्या ऍबिलिटी असतात एम्पथीमध्ये. किती प्रकारच्या? 3. एक नंबर 1 चा जर विचार केला तर एक आहे संज्ञात्मक. कोणती? संज्ञात्मक. दुसरा जर विचार केला तर दुसरी आहे भावनात्मक. कोणती? भावनात्मक. आणि तिसऱ्या प्रकारचा जर विचार केला तर तिसरी आहे करुणात्मक. आपण जेव्हा सिंपथी बघितली तर सिंपथीच्या अशा काही लेवल बघितल्या का? नाही बघितल्या. सिंपथीची पण एक लेवल आहे तर ती आपण अजून करू नंतर. पण आता आपण शिकत आहोत एम्पथी. एम्पथी हा शब्द सुद्धा कोणत्या शब्दापासून आला? ग्रीक शब्दापासून, ग्रीक पॅथस नावाच्या शब्दापासून आला. एम्पथी म्हणजे काय होते? समानुभूती. या शब्दामध्ये याचा अर्थ दडलेला आहे. शब्दामध्ये काय ना अर्थ? समानुभूती. तर जेव्हा आपण एम्पथीचा विचार करतो तर आपल्याला समानुभूती कोणाप्रती आहे किंवा कोणाप्रती नाही आहे याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तर बघा, एम्पथी आहे. एम्पथी म्हणजे समानुभूती. समानुभूती याची जी ऍबिलिटी आहे, हे काय आहे? ऍबिलिटी म्हणजे याची जी क्षमता आहे. काय? क्षमता. तर याच्या क्षमतेचा जेव्हा आपण विचार करतो तर ही आहे सिंपती. कशाची? ती आपण महसूस करतो. बरोबर, फिलिंग्स आणि महसूस करणं हे आहे समजदारी. काय? समजदारी. ती काय होती? महसूस करणे, आपण फिलिंग्स होती. पण ही जी आहे एम्पथी ही आहे समजदारी. म्हणजे त्या सिच्युएशनवर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन समजदार व्यक्तिमत्व कसं बनाल याच्यावर काम करते एम्पथी. बरोबर. तर आता एम्पथीच्या किती आहे? 3 प्रकार मानले जाते. एक संज्ञात्मक म्हणजे जे सिंपल आहे, जे तुम्हाला माहित आहे की आपल्यावर जी परिस्थिती बितली होती तीच पुढच्या काळामध्ये कोणत्या एखाद्या व्यक्तीवर बितून राहिलेली आहे, तशीच परिस्थिती आलेली आहे. तर तुम्ही त्याची नाही का परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. बरोबर. त्याला काय दुःख आहे? जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल किंवा तुम्हाला कॅन्सर झाला असेल आणि त्याच्यानंतर नाही का तुम्ही त्याच्यातून रिकव्हर झाले असेल, मग काही दिवसांनी तुमच्या एखाद्या मित्राला जर कॅन्सर झाला असेल तर तुम्हाला कळेल त्याच्या यातना की कॅन्सर झाल्यानंतर मी काय काय भोगलं. बरोबर. तर तेव्हा तुमची काय काम करेल? एम्पथी. बरोबर. तेव्हा एम्पथी काम करेल. तर हे जे सर्वसाधारण व्याख्या आहे ती आहे संज्ञात्मक. जेव्हा आपण भावनात्मक किंवा करुणात्मक याच्याकडे जेव्हा वळतो तर तेव्हा याचा थोडा ब्रॉड माइंड होते. तर हे आपल्याला असं समजणार नाही. याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल घेऊन समजावं लागेल. काय घेऊन? एक्झाम्पल. एक सिव्हिल सर्वंट आहे. काय? सिव्हिल सर्वंट म्हणजे IAS अधिकारी असेल. हा IAS अधिकारी आहे. हा आपल्या कार्यकाळामध्ये 50 वेळा सस्पेंड झाला. 50 वेळा सस्पेंड झाला. सरकारचा जो ऐकत नाही त्याला सरकार आपल्या ठिकाणी ठेवत नाही. तुकाराम मुंडेचं उदाहरण बघितलं तुम्ही.
तुकाराम मुंडे किती जागी गेला तर इकडून तिकडे फिरत राहते, तिकडून तिकडे फिरत राहते, तिकडून तिकडे फिरत राहते. का बरं? सरकारने जर म्हटलं की तुम्हाला हे करायचं आहे, पण ते जर माझ्या इथिकल व्हॅल्यूच्या विरोधामध्ये असेल, कायच्या इथिकल व्हॅल्यूच्या विरोधामध्ये असेल किंवा ते मला आवडत नसेल, म्हणलं की घुस घ्या तुम्ही, भ्रष्टाचार घ्या, हा प्रोजेक्ट सँक्शन करा, तो इकडे पर्यावरण काढून राहिलेले आहे झाड, त्या प्रोजेक्ट जर तुम्हाला जर सँक्शन करायला लावला, तर तुमच्या जर इथिकल व्हॅल्यू जर तुम्हाला म्हणत असेल, तुमच्यामध्ये सत्यनिष्ठा असेल, तुमच्यामध्ये ऑनेस्टी असेल, तर तुम्ही घेणार का? नाही. तर मग भाई तू नाही करू शकत, तर आम्ही तुझ्या जागी कोणाले दुसऱ्याले बसवतो, मग तुला काय सस्पेंड. तर एक अधिकारी आहे, सिव्हिल सर्व्हंट IAS अधिकारी आहे, तो 50 वर्षाच्या आपल्या 60 वर्षाचा जो कालावधी असतो ना त्याचा, 58-60 वर्ष, त्याच्यामध्ये किती वेळा तो सस्पेंड झालेला आहे? 50. त्याच्यानंतर अजून एक अधिकारी आहे, तो ABC नावाचे असे 2-3 अधिकारी आहेत. ठीक आहे. याच्यामधून नाही का हे नवीन नवीन लागलेले आहेत, आता जवळपास यांना 3-4 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. किती? 3-4 वर्ष. ABC ची 3-4 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. हे पण ठीकठाक आहे आपल्या जागी, सी पण ठीकठाक आहे, पण हा A आहे ना खूप ऑनेस्ट आहे. काय ऑनेस्ट आहे. त्याच्या जर मूल्याच्या विरोधामध्ये किंवा त्याच्या नैतिक व्हॅल्यूच्या याच्यामध्ये जर अडथळा जर येत असेल, तर तो डायरेक्ट न म्हणणार आहे. ना म्हणणारे खूप कमी भेटतात, हो म्हणणारे जास्त भेटतात आपलं खपवून घेण्यासाठी, नाही का? तर हा ना म्हणणार आहे आणि BC त्याचे मित्रच आहे, चांगले जवळचे मित्र आहे. तरी पण माहितीये का, एक प्रोजेक्ट येतो, गव्हर्नमेंट एक प्रोजेक्ट देतो की तुला तो प्रोजेक्ट काय करायचा आहे? हँडल करायचा. तर हा प्रोजेक्ट जेव्हा हँडल करायचा राहते, तर तेव्हा A म्हणते की हा प्रोजेक्ट मी हँडल करू शकत नाही. तर गव्हर्नमेंट त्याला ऑर्डर करते की तुला आम्ही काय करतो? सस्पेंड करतो. बरोबर? तू जेव्हा आमचे काम बरोबर सुरळीतपणे पार पाडू शकत नाही, तर तुला त्या अधिकारावर राहण्याची गरज नाही. आता B पण त्याचा मित्र आहे, C पण त्याचा मित्र आहे. बरोबर? तर B आणि C नाही का A ला काय देईल? B आणि C A ला काय देईल? एम्पॅथी देईल की सिंपॅथी देईल? अरे हे तिघे एका बॅचचे आहे, ABC. बरोबर? A जो आहे तो A ला नाही का आपल्या व्हॅल्यूच्या विरोधामध्ये काम करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. तर गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट येते, A ला म्हणते तुला हा प्रोजेक्ट करायचा आहे, पण तो गव्हर्नमेंटला म्हणते की माझ्या त्यानं होणार नाही तो प्रोजेक्ट, कारण की हा माझ्या व्हॅल्यूच्या विरोधामध्ये आहे. तर गव्हर्नमेंट काय करते? याला सस्पेंड करते. बरोबर? B ला देऊन देते प्रोजेक्ट. कोणाला? B ला देऊन. B पण करते, C पण. हे तिघे काय आहे? मित्र आहे. बरोबर? तर मित्र आहे, तर मला सांगा आता याला काय केलंय? सस्पेंड केलेलं आहे. तर आता B आणि C आहे ते A ला एम्पॅथी देईल की सिंपॅथी देईल? सिंपॅथी देईल. परंतु हा जो 50 वर्षाचा व्यक्ती आहे तो काय देऊ शकते? एम्पॅथी देऊ शकते. देऊ शकणार एम्पॅथी. तर मग याला वाटलं की हो माझ्यावर आजपर्यंत घेतलंय, मी पण नाही का आपल्या कायद्याच्या विरोधामध्ये गेलेला, बरोबर, मला पण एवढी वेळा सस्पेन्शन भोगावं लागलं. बरोबर? तर याला हा फक्त याला नाही का पहिली वेळा म्हणते की हा ठीक आहे मी तुझ्या भावना समजू शकतो. त्याला काय म्हणते? फक्त संज्ञात्मक. कोणती? संज्ञात्मक एम्पॅथी म्हणते की हा ठीक आहे माझ्यावर तर झालेलं आहे, पण वेळ आहे मी तुझी. जेव्हा नाही का त्याला वाटते की नाही सस्पेन्शन जेव्हा होते तेव्हा आपल्यावर काय बीतते आणि तीच परिस्थिती एवर काय होत असेल, त्या ज्या भावना तो त्याच्या समजून घेत आहे, तर तेव्हा कोणती एम्पॅथी आहे? भावनात्मक. मग त्याला वाटते की नाही असं केल्याने होत नाही, तर त्याला जर आपल्याला काय करावं लागेल? मदत करावं लागेल. त्याला तो डिप्रेशन मध्ये जाऊ शकते त्याला सस्पेंड केल्यानंतर, किंवा काही अन्य काही होऊ शकते. तर त्याच्यानंतर नाही का तो काय करणार? त्याला मदत करणार. या सर्व सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी त्याला म्हणतात करुणात्मक एम्पॅथी. कळलं? एम्पॅथी किती प्रकारची आहे? 3. फक्त मला माहित आहे की मी त्याची फिलिंग्स नाही, त्यांनी जो म्हणजे त्याच्यावर जे बीतत आहे ते फक्त मी समजून घेतो. काय करतो? अंडरस्टँड करतो. आपण बघितलं जेव्हा एम्पॅथी आपण शिकत होतो, तर एम्पॅथीची जी ॲबिलिटी आहे, तिची जी क्षमता आहे किंवा तिची जी योग्यता आहे, ते कशाची आहे? अंडरस्टँडिंगची आहे, समजून घेण्याची. सिंपॅथीची समजून घेण्याची होती का? नाही. ते दुःख आपण महसूस
करून घेण्याची होती. इथे उलट आहे. इथे काय आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या भावना ज्या आहेत त्या काय करायच्या आहे, समजून घ्यायच्या. जेव्हा फर्स्ट लेवलमध्ये आपण कोणावर जर वेळ आली असेल तेव्हा समजून घेत आहोत फक्त, तर त्याला म्हणतात संज्ञात्मक एम्पॅथी. परंतु त्या समजून घेऊन नाही की त्याच्यावर जी बितत आहे तीच परिस्थिती माझ्यावर ऑलरेडी बितलेली आहे. ह्या दोन्ही गोष्टीला जेव्हा आपण कम्पेअर करतो तेव्हा कोणती भावनात्मक, भावना कशी अशा ओसंडून वाहतात ना, त्या भावनात्मक. परंतु या सगळ्या गोष्टीतून मी ज्या ज्या प्रॉब्लेम फेस केल्या, माझी सस्पेन्शन झाल्यावर मी जे जे प्रॉब्लेम फेस केले, तर हा व्यक्ती जर फेस करू नाही शकला तो डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. बरोबर, त्याच्यावर एवढं मोठं संकट ओढावलेलं आहे, तर त्याला जेव्हा मी मदत करतो तर तेव्हा कोणती येईल, करुणात्मक. कारण की तीनही सिच्युएशन ह्या 50 वेळा सस्पेन्शन झालेल्या IAS अधिकाऱ्याने भोगलेली आहे, म्हणून त्याला माहित आहे की सस्पेन्शन झाल्यानंतर आपल्यावर काय दिसते. क्लिअर. आता आपण सिंपतीचा एक भाग बघू की सिंपतीच्या दोन टर्म कशा होते. मगाशी आपण बघितलं की एक बेसिंग आहे, बेसिंग मध्ये एक किडा आहे. काय आहे, बेसिंग मध्ये एक किडा आहे. तो किडा नाही का आपल्या जीव वाचवायच्या आकांतानं नाही का इकडे तिकडे सैरावैरा पडून राहिलेला आहे, पण त्याच्यानं नाही का बेसिंगच्या बाहेर निघणं होत नाही. तुम्ही त्या बेसिंगच्या जवळ गेले, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काय आली, दया. काय आली, दया आली की यार याला वाचवलं पाहिजे. बरोबर. तर जेव्हा फक्त दया आली तेव्हा तुमच्यामध्ये काय आली, त्याच्याप्रती सिंपती आली, कारण की तो लढून राहिलेला आहे. परंतु तुम्ही एक गाडी आणली किंवा कागद आणला आणि त्याला उचललं आणि बाहेर काढलं. बरोबर. तर तुमची करुणात्मक सिंपती आलेली आहे. पण इथे इम्पती येईल का, इम्पती येईल का, नाही येणार. काऊन नाही येणार इम्पती, कारण की भाई तुम्ही तसं काय त्याच्यामध्ये पडून तो उपभोग घेतला नाही ना. तुम्ही बेसिंग मध्ये पडून कसं चढू असं घेतलाय का, नाहीये. कळलं तुम्हाला अंतर दोन याच्यातलं, सिंपती आणि इम्पती मधला. तर अशा प्रकारची असते सिंपती आणि इम्पती. तर आता आजच्या लॉजिकल वर्ड्स मध्ये नाही का सगळे लोक म्हणतात की तुम्हाला इम्पती असायला पाहिजे सिंपतीपेक्षा. काय, इम्पती. पण माझ्यावर जी गोष्ट दिसलीच नाही, मला माहितच नाही त्या गोष्टीबद्दल मी इम्पती ठेवू शकतो का, नाही. तर म्हणून सिंपती पासूनच ज्याची सुरुवात होते ती आहे इम्पती. ज्या माणसामध्ये सिंपती असते त्या माणसामध्ये इम्पती असेलच अशातला भाग आहे का. पण ज्या माणसामध्ये इम्पती आहे त्या माणसामध्ये सिंपती असेलच असं आहे. बरोबर. कालही आपण बघितलं होतं ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी. तर जेव्हा आपण याला जर अशा सरळ याच्यामध्ये जर तोडतो म्हणलं तर इथे जर सिंपती असेल तर याच्यावर काय राहील, इम्पती राहील. बरोबर. काय डाऊट, काय डाऊट आहे का. कळले दोन्ही वर्ड, एम्पथी आणि सिंपथी. तर अशी ह्या ज्या ऍबिलिटी आहे त्या तुमच्यामध्ये असायला पाहिजे. जर रस्त्यानं जात आहे तर कोणी जर पडलेला असेल तर त्याला उचलता आलं पाहिजे. बरोबर. पडलेला असेल तर उचलता आलं पाहिजे, म्हणजे तुमच्यामध्ये सिंपथी राहील. काय राहील, सिंपथी. इम्पथी नाही राहणार. काऊन नाही राहणार, कारण की तुम्ही पडले असाल तर तुमच्यामध्ये इम्पथी राहील. तुम्ही जर त्याच्या आधी पडले असेल तर इम्पथी राहील. जर पडलेच नाही तर राहील का, नाही राहणार. मग आपल्या देशामध्ये इकडे जंगल काटत आहे आणि वेगवेगळे प्राणी मरत आहेत, तर त्याच्याबद्दल मग तुम्हाला सिंपथी यायला पाहिजे ना, यायला पाहिजे की नाही. पर्यावरणाचं रक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. जर पर्यावरण जर नाही वाचलं तर मग तुम्ही वाचाल का, बरोबर. ऑक्सिजनचे मास्क लावून फिराल असे इकडे तिकडे, नाही ना. मग कारण की आपल्या देशाचा जेव्हा विचार करतो आपण ना, तेव्हा जी गोष्ट आपल्याला नाही का फ्री मध्ये भेटते ना, जी गोष्ट फ्री मध्ये भेटते ना, त्या गोष्टीची आपल्या देशातल्या लोकांना माहिती आहे का जराही किंमत नाही का, नाहीये. तर त्याच्यामुळे माहिती आहे का फ्री मध्ये भेटते त्या गोष्टीची किंमत करता आली पाहिजे. तर असेच मूल्य आपल्याला रोज रोज शिकायचे आहे. चला आता आपला इम्पथी आणि सिंपथी दोन्ही टॉपिक संपलेले आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे कळले असेल असं आशा मनाशी बाळगतो. ठीक आहे. आणि इथंच आपण थांबू. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग नाही